कलवा में नए डीपी प्लान के चलते लोगों ने किया विधायक जितेंद्र आव्हाड के नेतृत्व में विरोध प्रदर्शन। कामदार हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। रविवार 2 मार्च को कलवा नाका परिसर के जितने भी यहाँ के सोसाइटियां हैं, बिल्डिंग्स है, चॉल्स है, सभी लोगों ने जो है यहाँ पर ठाणे मनपा के हाल ही में जारी किए गए नए डीपी प्लान में यहाँ से जितने डीपी रोड निकाले गए हैं उसको लेकर विरोध प्रदर्शन किया। किस तरह से ये विरोध प्रदर्शन था उसकी वीडियोज और तस्वीरें आपको दिखा रहे हैं। और फिर इस विरोध प्रदर्शन पर स्थानीय लोगों समेत इसका नेतृत्व करने वाले मोबरा कलवा के विधायक जितेंद्र आव्हाड ने मीडिया से बात करने के दौरान क्या कहा, सुनिए। मराठी माणूस राबतो, कामाचा पैसा जमा करतो, घर बनवतो आणि हे म्हणतात आम्ही एवढा मोठा रस्ता बनवू आणि त्या रस्त्यावरती राहायला माणसं तर पाहिजेत ना। हे थोडेफार एरिया राहिलेत मराठी माणसाचे, आता ते पण उद्ध्वस्त करणार कॅमेरा मला माहिती काय पण बिंदोक अक्षर शून्य माणसांनी आपल्या ज्या कोऑपरेटिव्ह सोसायटीज मान्यता प्राप्त आहे, प्लॅन पास आहेत, अशा कोऑपरेटिव्ह सोसायटीजवरनं रस्ते काढले। या रस्त्याचे सगळे डेव्हलपमेंट बंद होणार। एखाद्यांच्या बिल्डिंग पडायची वाट बघायची कोणासाठी हा पाहायला गेलं प्रतिनिधी देखील घेतलं होतं विचारात, त्यामुळे कोणालाच विचारात घेत नाहीत, कोणालाच विचारात घेतलं। आता सजेशन ऑब्जेक्शन मागवलेले आम्ही ऑलरेडी आमचे ऑब्जेक्शन्स टाकलेले आहेत, पण एवढ्या 400 बिल्डिंग इथे पाडणार एका शहरातल्या मस्करी ठाणे बदलते असं ब्रेड वाक्य आता ठाण्यात हो ठाणं बदलत आहे 500 बिल्डिंग पण ठाण्यात बदलणार। जेव्हा मला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन दिलं की मी याच्यात वैयक्तिक लक्ष घालून पुढच्या अधिवेशनापर्यंत आपल्याला मला वाटतं की एवढं शासनाची डेअरिंग होणार नाही। 500 बिल्डिंग बांधण्याची हिंमत काही शासनात सर शेकडो कुटुंब आज रस्त्यावर उतरलेले आहेत, तसं बघता कुठेतरी शेकडो जर हे असं आहे की कोणीही आपल्या घरावरचं आपल्या डोक्यावरचं छप्पर जाऊ देत नाही। या छप्पर वाचवण्यासाठी लोक कायदा हातात घेतील, पण एकही बिल्डिंग तोडू देणार। लवकरच मुंडे आता राजीनामा देणार आहे असं आता तुला मुंडे यांनी आता ट्विट केलेलं आहे, फेसबुकवर टाकलेलं आहे। राजीनामा घेतील असं काय वाटतं काय? अजिबात घेणार नाही। त्या सरकारची गेले 80 दिवस बदनामी होते, पण या लोकांना काही फरक पडत नाही। आम्ही सांगत होतो की हा वाल्मिकच गुन्हेगार आहे, तेव्हा माननीय धनंजय मुंडे सांगतो वाल्मिक माझा खास माणूस आहे, खास माणूस एवढा क्रूर तो व्हिडिओवर बघतोय मारतात कसे, आणि हे CIDने सांगितलं ना। आम्ही सांगत होतो त्याला काय अर्थ होतं, चला आता ते CID म्हणते याच चित्र घ्यायलाच हवा। सरकारची बदनामी 80 दिवस सातत्याने एक विषय महाराष्ट्रात गाजलेला, तर सरकारला धनंजय मुंडे एवढे प्रिय असतील महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था किती अधोगतीला गेली आहे। महाराजांच्या काळात असतं तर आतापर्यंत हात कलम करून टाकले। सर एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन अमित शहा यांची पहाटे भेट घेतलेली आहे आणि फडणवीसांची दरवाजा लावा सर, प्लीज दरवाजा लावा। समोर आलेला आहे, त्याला पाय बघा, पाय बघ, हे पाय बघ।
सर विधिमंडळात काय विषय मांडणार विरोधक एकंदरीत? मी आता चालू बैठकीला